नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांचा क्वेश्चन पेपर अँड इव्हॅल्युएशन पॅटर्न ऑफ सब्जेक्ट फिजिक्स स्टँडर्ड 12th. तत्पूर्वी आपल्याला आपलं जे 12वीचा सिलेबस आहे त्याच्यामधले जे चॅप्टर आहेत त्याचं वेटेज आपल्याला सगळ्यात आधी पाहायचं आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय की चॅप्टरची नावं दिलेली आहेत, म्हणजे युनिट, त्याच्यासाठी दिलेले गुण दिले आणि मार्क्स विथ ऑप्शन. पहिला जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्याला मार्क आहेत 5. विथ ऑप्शनचा जर विचार केला आपण तर 7 मार्कांचे प्रश्न या चॅप्टरवरती विचारले जातील. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्याला गुण आहेत 5. विथ ऑप्शनचा विचार केला तर 7 गुण देण्यात आलेले आहेत. तिसरं जे युनिट आहे ते कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, मार्क्स 5, मार्क्स विथ ऑप्शन 7. नंतर थर्मोडायनॅमिक्स 5 marks, marks with option 7. Then oscillations, marks 4 with option 5. Superposition of waves, marks 4 with option 6. Wave optics, marks 5 with option 7. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. करंट इलेक्ट्रिसिटी मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. मॅग्नेटिक मटेरियल्स मार्क्स 4 विथ ऑप्शन 5. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मार्क्स 5 with option 7. AC circuits marks 4 with option 6. Dual nature of radiation and matter marks 4 with option 5. Structure of atoms and nuclei marks 4 with option 6. Semiconductor devices marks 4 with option 5. आता याच्यामध्ये आपण जर मार्क्सचा विचार केला आणि त्याची जर टोटल पाहिली प्रत्येक युनिटची तर ती टोटल होते 70. आणि जर मार्क्स विथ ऑप्शनचा विचार केला तर त्याची होते 98. म्हणजे आपल्याला जो थेरी पेपर बोर्डाचा द्यायचा आहे तो 70 मार्कांसाठी आहे आणि 30 मार्कांचं प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे. जो 70 मार्कांचा थेरी पेपर आहे त्याच्यामध्ये विथ ऑप्शन जर आपण टोटल केली तर ती 98 मार्कांची होते. यानंतर वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्स आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये 3 कॉलम्स आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्स, दुसरा टोटल वेटेज, हे विथ ऑप्शन दिलेलं आहे, त्यानंतर पर्सेंटेज दिलेलं आहे. 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्या क्वेश्चन पेपरचं डिवायडेशन केलेलं आहे. एक म्हणजे नॉलेज, दुसरं अंडरस्टँडिंग आणि तिसरं ॲप्लिकेशन अँड स्किल. आता जे नॉलेज बेस्ड क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत त्याचं जे टोटल वेटेज आहे विथ ऑप्शन ते आहे 29 मार्क्स. म्हणजे 29 मार्कांचे जे क्वेश्चन आहेत ते नॉलेजवरती आधारित असतील आणि त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर ते आहे 30%. त्यानंतर अंडरस्टँडिंगवरती जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते आहेत 41 मार्कांचे विथ ऑप्शन आणि त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर ते आहे 42%. यानंतर ॲप्लिकेशन अँड स्किल
28 मार्क्स याला देण्यात आलेले आहेत आणि त्याचं प्रमाण जर पाहिलं तर ते 28% आहे. आता आपण टोटल वेटेज विथ ऑप्शन याची जर बेरीज केली म्हणजे 29, 41 आणि 28 तर ती टोटल येते 98 मार्क. म्हणजे विथ ऑप्शन जर आपण आपल्या बोर्डाच्या पेपरचा विचार केला तर तो 98 मार्कांचा होतो. यानंतर आपल्या पेपरची डिफिकल्टी लेवल म्हणजे आपले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे तर हे पण 3 कॅटेगरीमध्ये विभागण्यात आलेलं आहे. एक म्हणजे इझी म्हणजे सोपे प्रश्न असतील, त्यानंतर ॲव्हरेज म्हणजे डिफिकल्ट आणि इझी याचं बॅलन्सिंग करणारे प्रश्न असणार आहे. म्हणजे थोडे इझी आणि थोडे डिफिकल्ट. आणि तिसरी कॅटेगरी आहे डिफिकल्ट. यामध्ये सुद्धा इझीचा आपण विचार जर केला म्हणजे इझी क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर त्याच्यावरती 29 मार्कांचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं, पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर ते 30% असणार आहे. ॲव्हरेज क्वेश्चन जे आहेत तर ते 49 मार्कांचे ॲव्हरेज क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात येतील. त्याचं प्रमाण हे 50% असेल. यानंतर डिफिकल्ट जे काही क्वेश्चन आहेत त्याला 20 मार्क्स आहेत. म्हणजे 20 मार्कांचे प्रश्न जरासे अवघड असतील आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते आहे 20%. आता यामध्ये सुद्धा आपण टोटल पाहू शकतो. टोटल वेटेज विथ ऑप्शन 98 मार्क्स आणि पर्सेंटेजची टोटल आपल्याला माहिती आहे किती 100% असेल. यानंतर वेटेज ॲज पर टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चनचे जे काही टाईप आहेत त्या टाईपनुसार त्याला किती वेटेज देण्यात आलेलं आहे, किती मार्कांचा प्रश्न आहे पूर्ण तो ते आपल्याला इथे दिसतंय. त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणलेलं आहे. कोणते कोणते क्वेश्चन असणार आहेत आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये तर MCQ असणार आहेत. MCQ म्हणजे काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट, शॉर्ट आन्सर टाईप सेकंड आणि सगळ्यात शेवटी आहे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. 2 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला दिसतंय मार्क्स फॉर ईच क्वेश्चन म्हणजे MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर सेकंड आणि लॉंग आन्सर. एका MCQला किती गुण असतील ते दिसतंय, VSAला किती गुण असतील ते दिसतंय, SA फर्स्ट किती गुण असतील ते दिसतंय. याप्रमाणे आपल्याला टाईप ऑफ क्वेश्चन्सच्या पुढे त्याच्या एका प्रश्नासाठी देण्यात आलेले गुण दिसत आहेत. MCQ 1 मार्क्स फॉर ईच, व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्क ईच, शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट 2 मार्क्स ईच, शॉर्ट आन्सर टाईप सेकंड 3 मार्क्स ईच आणि लॉंग आन्सर 4 मार्क्स ईच. तिसरा जो कॉलम आहे नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणजे किती क्वेश्चन्स असणार आहेत तर ते आपल्याला इथं दिसतंय. MCQमध्ये पाहिलं आपण तर क्वेश्चन नंबर फर्स्ट हा पूर्ण MCQ त्याच्यामध्ये असतील. किती MCQ असणार आहेत तर 1 ते 10 कंसामध्ये आपल्याला दिलेलं आहे रोमन अंकामध्ये 1 ते 10 MCQ असणार आहे. मग आता प्रत्येकाला 1 मार्क याप्रमाणे 1 ते 10 MCQचे झाले टोटल मार्क्स 10. म्हणजे हा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो 10 मार्कांसाठी आपल्याला विचारण्यात येईल. त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे VSA क्वेश्चन नंबर 2 हा VSAसाठी देण्यात आलेला आहे. आता या VSAमध्ये जे काही क्वेश्चन्स असणार आहेत ते किती असतील 1 ते 8. रोमन अंकामध्ये आपल्याला कंसामध्ये दिसतंय की 1 ते 8 एवढे प्रश्न क्वेश्चन नंबर 2 मध्ये असणार आहेत. प्रत्येकाला 1 मार्क याप्रमाणे 8 क्वेश्चनचे 8 मार्क. यानंतर
शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट. हे जे शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट आहेत ते क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. मग आता क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14ला किती गुण असतील, तर एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. याप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 या मार्काची टोटल होते 24 मार्क्स. त्यानंतर शॉर्ट आन्सर टाईप सेकंड जो आहे तो आपल्याला क्वेश्चन नंबर 15 ते 26 यामध्ये विचारण्यात येतील. याच्या प्रत्येक प्रश्नासाठी जे काही गुण दिलेले आहेत ते गुण 3 गुण आहेत आणि त्याची जी टोटल होते ती आहे 36 मार्क्स. त्यानंतर लॉंग आन्सर जे काय आहेत ते क्वेश्चन नंबर 27 ते 31 यामध्ये विचारण्यात आलेले आहे. लॉंग आन्सरमध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 गुण याप्रमाणे त्याची टोटल होते 20 मार्क्स. टोटल मार्कांची आपण जर बेरीज केली 10, 8, 24, 36, 20 तर याची सगळ्याची टोटल होते 98 मार्क. म्हणजे हे जे मार्क्स आहेत हे विथ ऑप्शन आहे. इथे एक नोट आपल्याला देण्यात आलेली आहे. नोट फॉर प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन. हायर सेकंडरी 11th and 12th. Instructions for conducting practical examination has been printed in the handbook published by Bal Bharati for academic year 2020-2021 for physics, chemistry, biology, mathematics and statistics. यानंतर आपल्याला प्रपोज्ड इव्हॅल्युएशन पॅटर्न पाहायचा आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्न 12th फिजिक्स इयर 2020-2021. याच्यासाठी जी वेळ देण्यात आलेली आहे ती 3 तास. त्यानंतर टोटल आपला जो पेपर असणार आहे तो आहे 70 मार्कांसाठी. जनरल इन्स्ट्रक्शन्स आपल्याला इथे दिसत आहेत. द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन. म्हणजे आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो 4 सेक्शनमध्ये विभागण्यात आलेला आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि डी. त्यामध्ये सेक्शन ए जो आहे यात क्वेश्चन नंबर फर्स्ट कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क ईच. क्वेश्चन फर्स्टमध्ये आपल्याला 10 MCQ देण्यात आलेले असतील. प्रत्येकी 1 मार्कांचा हा MCQ असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क ईच. क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन असणार आहेत म्हणजे VSA आणि त्यात प्रत्येकी 1 मार्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 देण्यात आलेले आहेत. आपण यापूर्वी पाहिलं की शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट जो आपण पाहिला आहे तो या सेक्शन बी मध्ये विचारण्यात येणार आहे आपल्याला. आणि हे शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट जे आहे ते क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत असणार आहे. यामध्ये 12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येकी 2 मार्क याला देण्यात आलेले आहेत. कंसामध्ये आपल्याला एक नोट दिसते अटेम्प्ट एनी 8. म्हणजे या सेक्शन बी मध्ये 12 क्वेश्चन देण्यात आलेले आहे. यापैकी आपल्याला फक्त 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यानंतर सेक्शन सी आपल्याला देण्यात आलेला आहे. सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 कंटेन्स 12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 3 मार्क्स ईच. म्हणजे सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 हे येतील.
12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन असणार आहेत. शॉर्ट आन्सर टाईप सेकंड आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे शॉर्ट आन्सर टाईप सेकंड या सेक्शन सी मध्ये विचारण्यात आलेले असतील. यामध्ये 3 मार्क एका क्वेश्चनला देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला किती क्वेश्चन सोडवायचे तर 8. सेक्शन सी मध्ये 12 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी आपल्याला फक्त 8च सोडवायचे आहेत. यानंतर सेक्शन डी कडे आपण वळूयात. सेक्शन डी मध्ये क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31 हे असतील. क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 contains 5 long answer type of questions carrying 4 marks each. म्हणजे एका प्रश्नाला 4 मार्क असणार आहेत. सेक्शन डी मध्ये 5 प्रश्न असतील, याच्यापैकी आपल्याला फक्त 3च सोडवायचे आहेत. त्यानंतर खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसत असतील. यूज लॉग टेबल्स, calculators are not allowed, figures to the right indicate full marks. For each MCQ correct answer must be written along with its alphabet. म्हणजे जर आपल्याला MCQ सोडवायचा आहे, MCQ ची उत्तरं लिहायची आहेत, तर ती उत्तरं आपल्याला त्याच्या अल्फाबेट सोबतच लिहायची आहेत. म्हणजे अल्फाबेट न लिहिता फक्त तो जर शब्द लिहिला उत्तराचा तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे आपल्याला तो शब्द तर लिहायचाच आहे, बरोबर उत्तर लिहायचंच आहे, पण त्या उत्तराचा जो अल्फाबेट आहे, ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, तो सुद्धा तिथं मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आपले मार्क जाऊ शकतात. यानंतर आपल्याला थोडंसं डिटेल देण्यात आलेले आहेत. सेक्शन ए आपण जर पाहिला त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. किती MCQ असणार आहे? 1 ते 10. आता यामध्ये सुद्धा विभागणी आपल्याला दिसते. MCQ जे असणार आहेत ते 7 थिअरीवरती डिपेंडंट असतील आणि 3 न्यूमरिकल्स असतील. 7 अधिक 3 10 MCQ असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिसतोय आन्सर द फॉलोइंग. 1 ते 8 हे जे क्वेश्चन्स आहेत ते व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन असणार आहेत. यामध्ये सुद्धा विभागणी आपल्याला दिसते की 6 थेरी क्वेश्चन्स असतील आणि 2 हे न्यूमरिकल्स असणार आहेत. याप्रमाणे टोटल 8 प्रश्न विचारण्यात आलेले असतील. देन सेक्शन बी अटेम्प्ट एनी 8. मी वरती सांगितल्याप्रमाणे 12 पैकी आपल्याला 8च सोडवायचे आहेत. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 हे येतील. शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट चे क्वेश्चन असणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा विभागणी आहे. 7 थेरी क्वेश्चन्स असतील आणि 5 हे न्यूमरिकल्स असतील. 16 मार्क याला देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत. 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. 8 दुने 16. सेक्शन सी अटेम्प्ट एनी 8 यामध्ये सुद्धा आपल्याला 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत. टोटल 12 क्वेश्चन देण्यात आलेले असतील. क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 शॉर्ट आन्सर टाईप सेकंडचे हे क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असणार आहेत. यामध्ये सुद्धा विभागणी आपल्याला दिसते. 7 थिअरी असतील आणि 5 न्यूमरिकल्स असतील. 7 आणि 5 12. 12 पैकी आपल्याला सोडवायचे आहेत 8 आणि प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 3. 8 त्रिक 24 गुण आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर सेक्शन डी अटेम्प्ट एनी 3 म्हणजे आपल्याला फक्त 3च प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31 लॉंग आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन याच्यामध्ये विचारण्यात आलेले असतील.
कंसामध्ये आपल्याला दिसतंय 3 क्वेश्चन्स मस्ट कॅरी 2 मार्क्स थिअरी अँड 2 मार्क्स न्यूमरिकल. म्हणजे 3 जे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये 2 मार्क थिअरी आणि 2 मार्क न्यूमरिकल्स याप्रमाणे 4 गुण असतील. त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन सोडवायचे, 4 त्रिक 12 गुण आपल्याला इथे दिसत आहेत. खाली एक नोट आपल्याला दिसते, न्यूमरिकल शुड बी ऑफ मॅक्झिमम 12 to 15 मार्क्स. न्यूमरिकल शुड बी इन्क्लुडेड इन ईच सेक्शन. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये न्यूमरिकल हे ॲड केलेले आहेत.